खाली ज्यावेळेस देश हा वेगवेगळ्या स्तरावरची प्रगती करत आहे, आपल्या सगळ्यांना आवर्जून अभिमान वाटला पाहिजे की देशाच्या 2014च्या पूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ऑलिम्पिक असेल आणि वेगवेगळे आशियाई गेम असतील, या खेळांमध्ये जी पदकं ही त्यावेळी मिळत होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ह्या क्रीडापटूंना सन्मान देत त्यांचं क्रीडेचं कौशल्य त्या ठिकाणी द्विगुणित करत त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देत या ठिकाणी आपण पाहतो की ऑलिम्पिक असेल, आशियन गेम असतील, या सगळ्याच खेळामध्ये भारतीय क्रीडापटूंची उंची ही मागच्या तुलनेमध्ये मोठ्या पटीने वाढलेली आहे. परंतु एक श्रेय देऊन चालणार नाही. ते या ठिकाणी तळागाळामधला कबड्डीपटू असेल, तळागाळामधला प्रत्येक क्रीडा क्षेत्रातला खेळाडू असेल, हा या ठिकाणी घडला पाहिजे. त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन देत जर तो तालुका स्तरावरचा क्रीडापटू असेल तर तो जिल्ह्यावरती खेळला पाहिजे, जिल्ह्याचा असेल तर तो राज्य पातळीवरती खेळला पाहिजे आणि राज्याचा असेल तर त्यांनी देशाचं नेतृत्व केलं पाहिजे, देशाचा असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी कबड्डीच्या क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या खेळांच्या क्षेत्रामध्ये त्याचं कौशल्य हे दाखवलं पाहिजे आणि आपल्या गावाचं, आपल्या खेड्याचं, आपल्या तालुक्याचं नाव हे उज्ज्वल केलं पाहिजे. या मनोभूमिकेतनं या ठिकाणी नमो चषकाचं आयोजन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज केलं जात आहे. ह्या फक्त खेळामध्ये कबड्डीचाच उल्लेख नाही तर क्रिकेट असेल, खो खो असेल, त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे मैदानी खेळ असतील, त्या ठिकाणी इंडोर गेम असतील, या खेळांचा समावेश सुद्धा या ठिकाणी नमो चषकामध्ये करण्यात आलेला आहे. मी मुरुड तालुक्यातल्या सगळ्या क्रीडापटूंना या कबड्डी सामन्यांच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की या नमो चषकाची लिंक जी आहे ती लिंक निश्चितपणाने आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि या लिंकच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक खेळाडूला ज्या खेळाच्या क्षेत्रामध्ये आपली रुची आहे, ज्या खेळामध्ये आपल्याला सहभाग द्यायचा आहे, त्या खेळामध्ये आपलं नाव नोंदवता येणार आहे आणि हे नाव नोंदवून त्याची नोंदणी झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना या खेळाच्या प्रत्येक प्रकारामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ज्या पद्धतीने भव्य दिव्य स्वरूपाचे या ठिकाणी स्वरूप आपल्या निदर्शनास येत आहे, हे फक्त कबड्डीचं स्वरूप नसून क्रिकेटच्या माध्यमातून असेल, खो खोच्या माध्यमातून असेल, वेगवेगळे इंडोर गेम असतील, या सगळ्याच खेळाच्या माध्यमातून नमो चषकाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम हे निश्चितपणाने 12 तारखेपासून अधिक जोमाने होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या कबड्डीच्या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये या कबड्डीच्या मैदानातून या पंचक्रोशीतला नाही तर मुरुड तालुक्यातला खेळाडू हा जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर नव्हे देश पातळीवरती या मुरुड तालुक्याचं या पंचक्रोशीचं नाव काढेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महेशजी मोठे साहेब यांनी ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. मूर्ती घडावी तर तो स्वतःचा तो मूर्तिकार असावा आणि प्रत्येक खेळाडू घडवत असताना नरेंद्र मोदी यांची एक संकल्पना आहे की प्रत्येक ठिकाणच्या खेळाडूला एक उंची मिळावी. बरीचशी स्वप्न प्रत्येक खेळाडू घेऊन मनात वावरत असतो पण त्याला उंची मिळत नसते आणि म्हणून नमो 2024 ही संकल्पना नरेंद्र मोदी यांच्या मनात आली. खऱ्या अर्थानं 5 ते 10 तारखेपर्यंत याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण करू शकता आणि खऱ्या अर्थानं 12 ते 26 या दरम्यान ही स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात होईल आणि आपल्यातलाच एक खेळाडू ज्याच्यामध्ये कला गुण आहे त्याला त्या उंचीवर जाण्याची फार मोठी संधी आहे. नरेंद्र मोदी यांची 2024 आणि 2024चं हे स्वप्न ज्या पद्धतीने वाटचाल केली, खऱ्या अर्थानं नव्या वर्षाची नवी सुरुवात, नवे विचार, नवी संकल्पना घेऊनच ही वाटचाल करतायत. यानंतर मी पुन्हा एकदा बोलतोय या मैदानाकडे अर्थातच कोळीकर सर यांच्या आवाजाकडे. दरम्यान या मंचावर उपजिल्हाध्यक्ष अर्थातच मजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणाचं देखील या मंचावरून स्वागत करतोय आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय अच्छा या मंडळाच्या आयोजकांना की त्यांचं देखील या मंचावर यथोचित स्वागत करावं. बाकी मान्यवरांचं स्वागत मी चालू मध्ये घेईन पण या मान्यवरांचं स्वागत आवर्जून या मंचावरून होणं बाय मिस्टेक आमच्याकडून राहून गेलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण हे मंच आपल्यासाठीच आहे आणि आपल्यामुळेच या मंचाची उंची वाढली आणि हा मंच तुमच्यामुळेच खुलला. मी या ठिकाणी विनंती करतोय आयोजकांना की आपण आमच्या मजी साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं आणि यानंतर आपल्या
कार्यक्रमाचे अर्थातच सर्वे सर्वा ज्यांच्या आधिपत्याखाली, ज्यांच्या मानबिंदूखाली, ज्यांच्या केंद्रबिंदूखाली ही स्पर्धा आणि अर्थातच या कार्यक्रमाचे प्रमुख अर्थातच धैर्यशील दादा पाटील यांचं मनोगत या मंचावरून एक 2+2 4 points. पेशवी अंबाजी साहेब यांचं स्वागत मी गणेकर साहेब आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी करायचं आहे. यानंतर मी बोलतोय पहिल्या ब्रेक नंतर फर्स्ट हाफ नंतर ज्यांचं मनोगत या ठिकाणी होईल ते अर्थातच धैर्यशील दादा पाटील की ज्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतील. कारण दादा तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा या लोकसेवेसाठी नव्हे तर प्रत्येकाला एक उंची आणि उंचीचा शिलेदार हवा असतो आणि म्हणून ती उंचीचा माणूस खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्याकडे बघतो. निश्चित स्वरूपात यानंतर मी बोलतोय कोळीकर सर आपल्या आवाजाकडे अर्थातच मैदानाकडे. दोन्ही पंचांना विनंती आहे की या एंट्री नंतर सामना थोडा वेळ थांबवावा कारण प्रमुख मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी होत आहे. तसेच सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपणास विनंती असणार आहे आपण प्लीज गॅलरीचा वापर करा. आपण गॅलरीमध्ये जाऊन बसा प्लीज. समोर देखील प्रवेशद्वारावर देखील या ठिकाणी पंचांना विनंती करतोय की थोड्या वेळासाठी हा सामना थांबवावा कारण प्रमुख मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी ऐकण्यासाठी आणि त्यांचे विचार थोडा वेळ थांबूया. हा सामना थोडा वेळ पंच थांबवावा आणि यानंतर मी मंचावर विनंती करतोय अर्थातच या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू मानबिंदू आणि खऱ्या अर्थाने या मंचावरची सगळ्यात मोठी शोभा ज्यांचे विचार या मंचावर प्रकट करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या सर्वांचे लाडके रायगड जिल्हा रायगड दक्षिण अध्यक्ष आणि अर्थातच माननीय धैर्यशील दादा पाटील माजी आमदार आणि आपणास विनंती करतोय की त्यांचे विचार या मंचावर प्रकट करावे. तत्पूर्वी आदरणीय रोहनजी खोपकर ॲडव्होकेट. धन्यवाद. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला महाराष्ट्राच्या भूमी तर खऱ्या अर्थानं पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुरुड तालुक्यामध्ये या ठिकाणी होणारी संपन्न होणारी भव्य आणि दिव्य अर्थात कबड्डी स्पर्धा ज्या नावानं ही कबड्डी स्पर्धा ओळखली जाते तो म्हणजे नवचषक 2024. अर्थात या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सर्व खेळाडू मित्रांचं सर्व व्यवस्थापक प्रशिक्षक आपलं देखील आम्ही अर्थात मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपलं देखील आम्ही आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना 90 खिडकी वसे जय हनुमान खारीकवाडा तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना ओंकार विश्वास जय हनुमान उसरोली. अर्थात रायगड जिल्हास्तरीय एक भव्य आणि दिव्यत्वाचा साक्षात्कार खऱ्या अर्थानं आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहतोय. रायगड जिल्ह्यातील नामवंत 32 संघांचा भरणा असलेली कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने या मुरुड तालुक्यातील पहिली आणि पहिली न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी संपन्न होते. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व मुरुडकरांना झाल्याशिवाय राहणार नाहीये. तदनंतर मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी होणारा सामना असेल धावी रोहा वर्सेस शिवाई नांदगाव. या दोनही संघानं तयार राहायचं आहे मैदान क्रमांक 1 साठी. तदनंतर मैदान क्रमांक 2 साठी चिंचमाता बोर्ली वर्सेस संघर्ष मसगाव या दोनही संघांना तयार राहायचं. अर्थात मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 या दोनही मैदानासाठी 4ही संघांना तयार राहायचं आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना 90 खिडकी वर्सेस जय हनुमान खारीकवाडा. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धावी रोहा वर्सेस शिवाई नांदगाव आपण तयार राहायचं आहे. अर्थात आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना ओंकार वेशी वर्सेस जय हनुमान उसरोली. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी चिंचमाता बोर्ली वर्सेस संघर्ष मसगाव. या 4ही संघांना आम्ही तदनंतर या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत.
चालू सामने संपल्यानंतर आपण चारही संघांना अर्थात मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2चा त्या ठिकाणी अर्थात आपण ताबा घ्यायचा आहे। एक सुंदर आणि खऱ्या अर्थानं नेत्रदीपक दृश्य लागण्याजोगी कबड्डी स्पर्धा मात्र आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी नमो चषकाच्या माध्यमातून मात्र संपन्न होतं। व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। आपला चरण स्पर्श खऱ्या अर्थानं तितकाच महत्त्वाचा आहे, कारण भविष्यातील खेळाडूंना खऱ्या अर्थानं अशा कबड्डीची गरज होती। खऱ्या अर्थानं भविष्यात पुढे जाणाऱ्या खेळाडूंसाठी आपल्या आशीर्वादाची गरज होती, आपल्या प्रेरणेची मात्र गरज होती आणि हीच गरज आज खऱ्या अर्थानं आज एका भव्य कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण पूर्ण करत आहात। म्हणून मी पुनश्च मंडळाच्या वतीनं व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवरांना अर्थात धन्यवाद देणार आहे। अर्थात आपलं देखील आम्ही या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करणार आहोत। खूप मोठा प्रचंड जनसमुदाय आपण या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित पाहतोय, कारण कबड्डी म्हणजेच महाराष्ट्राचा खेळ, ना जातीचा ना धर्माचा कबड्डी खेळ, फक्त या लाल मातीचा, फक्त या लाल मातीचा आणि अशाच या लाल मातीमध्ये खऱ्या अर्थानं ही कबड्डी स्पर्धा मात्र खेळली जाते। जिल्ह्यातील नामांकित 32 संघ निश्चितपणे आपलं कर्तृत्व सिद्ध करणार आहे या 13x10च्या मैदानामध्ये। ग्राउंड जरी छोटा असलं तरी या खेळाचा प्रकार मात्र मोठा आहे। अनेक रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत खऱ्या अर्थानं जो खेळ बनतोय तो म्हणजेच कबड्डी, अर्थात कणखरपणा, बहादुरीपणा, डॅशिंग आणि डेअरिंगचा खेळ म्हणजेच कबड्डी आणि ह्याच कबड्डी स्पर्धेचा खऱ्या अर्थानं याची देही ह्याची डोळा आपण अर्थात हे सामने मात्र पाहणार आहोत। जे संघ या ठिकाणी उपस्थित असे अशा सर्व संघांना आम्ही विनंती करणार आहोत, आपण आल्याची मात्र नोंद करायची आहे। ज्या संघांना अजून देखील या स्पर्धेमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे अशा संघांसाठी शेवटची 10 मिनिटे असतील, लक्षात घ्या। ज्या संघांना अजून देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्या संघांना शेवटची 10 मिनिटे असतील। 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपली नोंदणी करायची आहे, हे मात्र निश्चित, कारण 10 मिनिटांनंतर कोणत्याही संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश घेता येणार नाहीये। खरं तर आपल्यासाठी ही नामी संधी आहे। या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला दिलेली संधी आहे, या संधीचं मात्र आपण सोनं करायचं आहे। आम्ही नेहमीच म्हणत असतो, ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान, जो संधीचं खऱ्या अर्थानं संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं विजेता असतो। मग प्रत्येकाला विजेता मात्र व्हायचं आहे, त्या दृष्टिकोनातून आपली उपस्थिती तितकीच महत्त्वाची असणार आहे। म्हणून सर्व संघांना अजून देखील ज्यांना नोंदणी केली नसेल अशा सर्व संघांना विनंती असेल, कृपया आपण आपली नोंदणी करून घ्या। सेकंड कॉल असेल मैदान क्रमांक 1 साठी धावी रोहा वर्सेस शिवाई नांदगाव, आपल्यासाठी दुसरा कॉल। मैदान क्रमांक 2 साठी चिंचमाता बोरली वर्सेस संघर्ष मजगाव, आपल्यासाठी सुद्धा दुसरा कॉल। आता सेकंड कॉल। या चारही संघांना तयारीत राहायचं आहे। या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर आहेत, खऱ्या अर्थानं ज्याने या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं, अगदी जनसामान्यांपर्यंत खऱ्या अर्थानं जे पोहोचले, गोरगरीब जनतेचं खऱ्या अर्थानं नेतृत्व केलं आणि आज देखील या ठिकाणी आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित झालेले आहेत। आदरणीय श्री धैर्यशील दादा पाटील अर्थात माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड, एक खूप मोठं मित्रांनो व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितपणे आज आपण भाग्यवान आहोत की त्यांचा चरणस्पर्श आज ह्या मुरुड नगरीमध्ये निश्चितपणे झालेला आहे। वक्तृत्व काय असतं नेहमीच अर्थात त्यांच्या माध्यमातून आपण शिकत असतो। एक जबरदस्त नेतृत्व आणि जबरदस्त वक्तृत्व हे त्यांच्या माध्यमातून नेहमीच अनेक रसिक प्रेक्षकांसमोर मांडलं जात असं एक बहारदार व्यक्तिमत्व, असं एक आदरणीय व्यक्तिमत्व। तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महेशजी मोहिते साहेब सरचिटणीस दक्षिण रायगड। तदनंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज आपण चहूबाजूला ज्यांच्या बॅनर्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतो आदरणीय श्री दिलीप भोईर अर्थात छोटम शेठ आणि अशी सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मात्र उपस्थित झालेले आहेत। सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आज प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अशा सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। निश्चितपणे रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्र वाढता आहे, कारण कबड्डी म्हणजे हृदयाला स्पर्श करणारा खेळ आहे मित्रांनो। ज्या कबड्डीला खऱ्या अर्थानं या लाल मातीनं स्वीकारलं, या कबड्डीला खऱ्या अर्थानं तालुक्यानं स्वीकारलं, या कबड्डीला खऱ्या अर्थानं जिल्ह्यानं स्वीकारलं, राज्यानं स्वीकारलं, अर्थात देश स्तरावर देखील या कबड्डी
चा स्वीकार केला गेला आणि नंतर मात्र प्रो कबड्डीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या खऱ्या अर्थानं कबड्डीला सुरुवात झाली. साता समुद्रा पलीकडे गेलेली कबड्डी प्रो कबड्डीच्या निमित्तानं आपण नेहमीच मित्रांनो टीव्हीवर पाहत असतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण अनेक वेळेला आपण या ठिकाणी टीव्हीवर पाहत असताना या प्रो कबड्डीमध्ये खेळणारे अनेक खेळाडू या रायगड जिल्ह्यानं मात्र मित्रांनो दिलेले आहेत. असे अनेक प्रो कबड्डी स्टार आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये देखील खेळणार आहेत आणि त्यांचाच खेळ अनेक रसिकांना आज मात्र या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र पाहता येणार आहे. निश्चित अशीच ही कबड्डी मात्र आज या मैदानावर खेळली जाते. मैदान क्रमांक 1 वर चालू सामना नवयुग खिडकी बस जय हनुमान खारीकवाडा, तर मैदान क्रमांक 2 साठी ओंकार विश्वास जय हनुमान सुरी, अशा या 4 संघांमध्ये मात्र सुरू आहे. सुंदर सामने आहेत, नेत्रदीपक सामने आहेत, खऱ्या अर्थानं पाहण्याजोगे सामने आहेत. कारण नामांकित आणि बलाढ्य अशा संघांनाच मात्र या कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं संधी मात्र दिलेली आहे. खूप छान पद्धतीनं या ठिकाणी मित्रांनो दृश्य लागण्याजोगं अशासाठी म्हणतो कारण एक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला जसं आयोजन तथा नियोजन असतं आणि तशाच प्रकारचं आयोजन आणि नियोजन आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण झालेलं पाहतोय. चहूबाजूला जरी आपण पाहिलं अनेक मोठ्या संख्येनं या ठिकाणी रसिक प्रेक्षक मात्र बसलेले आहेत. त्यांच्यासाठी खास आणि सुंदर अशी गॅलरीची देखील व्यवस्था आहे. मान्यवरांसाठी भव्य आणि दिव्य असं व्यासपीठ देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. चला मी विनंती करणार आहे मैदान क्रमांक 1 साठी धावी रोहा वसे शिवाई नांदगाव आणि मैदान क्रमांक 2 साठी चिंचमाता बोर्ली वसे संघर्ष मजगाव, या 4ही संघांना मी अर्थात विनंती करणार आहे. आणि अजून देखील काही संघांना मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतो अतिशय झटापट मात्र या ठिकाणी पाहतोय सुंदर आणि चढाई पाहत मात्र या ठिकाणी बाद होतं आणि सुपर टॅकल्स देखील त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सक्सेस होतोय. म्हणजेच अधिकचा 1 गुण मात्र प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. सामना सुरू आहे ओंकार विश्वास जय हनुमान मुसरवली. एंट्री अजून देखील ज्या संघांची राहिली असेल त्या सर्व संघांना आम्ही विनंती करणार आहोत प्लीज आपण आपला सहभाग निश्चित करून घ्या. स्पर्धेमध्ये आपण आलात तर नक्कीच आणि अजून देखील मित्रांनो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजूबाजूचे संघ आहेत ते देखील उपस्थित झालेले नाहीये. आजूबाजूचे संघ आहेत आपण देखील या ठिकाणी आपली नोंदणी केली नाहीये. या पंचकृषीमध्ये जे संघ आहेत आपल्याला देखील निमंत्रित करण्यात आलेले आहेत तरी देखील आपण या ठिकाणी नोंदणी केली नाहीये. विनंती असेल आणि शेवटचे 10 मिनिटं असतील. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जर आपण या ठिकाणी आपली नोंदणी केली नाही तर या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळता येणार नाहीये. अर्थात या ठिकाणी आयोजकांना निर्णय मात्र घेतलेला आहे आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी देखील निश्चितपणे होणार आहे. म्हणून आपणास विनंती असेल कृपया आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे हे मात्र निश्चित. या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती असेलच नमो 2024 ही चषक ही स्पर्धा आपल्याकडे आयोजित संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात आयोजित केलेली आहे. खेळाडूंसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना असेल की आपण आपल्या खेळाचं कर्तृत्व उंचीवर नेण्यासाठी नमो चषक 2024 साठी www.namochashak.in ही वेबसाईट आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता. ज्या खेळामध्ये तुमच्याकडे प्रावीण्यता आहे, ज्या खेळामध्ये तुमच्या स्वतःचं नाव आहे ते नाव लौकिक करण्याची फार मोठी संधी आपणास उपलब्ध करून देण्याची फार मोठी संधी नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या विचारांनी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मुरुड तालुक्यातील भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यामागचं कारणच असं आहे की त्या तळागाळातल्या प्रत्येक खेळाडूला आपल्या स्वतःच्या खेळाडूचं वक्तृत्व नेतृत्व सिद्ध करण्याची फार मोठी संधी आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की www.namochashak.in या वेबसाईटवर आपण स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपल्या खेळाचं आणि आपल्या खेळाच्या उंची वाढवण्याची फार मोठी संधी आहे. आणि दरम्यान या दोन्ही संघांदरम्यान चालू असलेला दोन्ही मैदानावरचा सामना खरंच चुरशीचा आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना, ज्या वेबसाईटचं मी या ठिकाणी अनाउन्समेंट केलं ती वेबसाईट आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाची आहे आणि त्या वेबसाईटवरून तुम्ही स्वतःचं ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही खेळायचे त्याच्यामध्ये बऱ्याचशा खेळांचं त्यामध्ये तुमच्या क्रिकेट स्पर्धा असतील, कॅरम स्पर्धा
असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, ज्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जे कलागुण दडलेले आहेत, त्या प्रत्येक कलेसाठी, प्रत्येक खेळासाठी ही फार मोठी संधी आपल्यासाठी आहे. आणि याचं आयोजन ज्या पद्धतीने केलं आणि ज्या पद्धतीने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, निश्चित स्वरूपात याचं देखील प्रत्येकानं दरम्यान मी या मंचावरील स्वागताकडे बोलतोय. मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो, सारेच गुण नसतात, प्रत्येकाकडं काही ना काहीतरी कमी राहत असतं. सारेच गुण नसतात, प्रत्येकाकडं काही ना काहीतरी कमी राहत असतं. म्हणून तो त्या कल्पवृक्षाकडे कोणी सावली मागायला जात नसतो. अथांग महासागर काय कामाचा, तो अथांग महासागर काय कामाचा, इवलासा झराही भागवत असतो तहान. दिखावेने कोणी बनत नसतो, जो तो कर्तृत्वानं बनत असतो महान. तुमच्याकडे जर महान कर्तृत्व असेल तर प्रत्येक खेळामध्ये, राजकारणात असू द्या, समाजकारणात असू द्या, नाही तर क्रीडा क्षेत्रात असू द्या, एक लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ ही फार महत्वाची असते. प्रत्येक वेळेचा प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीमध्ये हरलेल्या, एक मताने हरलेल्या माणसाला जाऊन विचारा तर एक मताचं महत्व काय असतं. एक मिनिट हॉस्पिटलला पोहोचलं नाही म्हणून मृत्यू झालेल्या त्या घरवाल्यांना जाऊन विचारा त्या मिनिटाचं महत्व काय होतं. आणि या एक संख्येनं आपला सामना हरला, त्या हरलेल्या त्या संघाला जाऊन विचारा त्या एक धावेचं, एक मताचं मत किती महत्वाचं असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट जी माझ्या आदरणीय गुरुवर्य, अर्थातच ज्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळतं, ते अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके दिलीप शेठ भोईर, की जे मी मगाशीच म्हटलं होतं की सेवेचं ठाई तत्पर दिलीप शेठ भोईर, त्यांच्याकडे कधीही केव्हाही कुठल्याही ठिकाणी कुठलाही प्रसंग घेऊन जा आणि कुठलाही प्रश्न घेऊन जा, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसेल असं कधी झालंच नाही. कारण प्रश्नांची मंजुषा कदाचित कमी होईल, प्रश्नांचं पुस्तक कदाचित कमी होईल, पण खरं सांगू त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. आणि यानंतर